नमस्कार मित्रांनो, मी वैष्णवी आणि आज आपण आलो आहोत शिवकालीन खेडेगाव पाहण्यासाठी. हे खेडेगाव पुण्यापासून फक्त 137 किलोमीटर असून प्रतापगडापासून ते 2.5 किलोमीटरच्या अंतरावर आहे. पुढे आपल्याला पाहायला मिळते हाय रिलीफ वॉल मुरल स्कल्पचर. हे स्कल्पचर मावळ साम्राज्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल माहिती देते. महाराज गोरगरिबांवरती किती प्रेम करत असत, त्यांचे प्रश्न सोडवत असत, अशी अनेक स्कल्पचर इथे आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळते वाळलेले गवत, काडी, भात्याच्या पेंड्याचे छप्पर आणि बांबूचे खांब, लाकडी काठ्या आणि उसाच्या काड्या यापासून तयार केलेल्या भिंती. पाया हा मातीचा आणि दगडांचा, फरशी शेण आणि मातीचा लेप असलेली जमीन. या प्रकारची घरे उन्हाळ्यात थंड आणि हिवाळ्यात उबदार राहतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतो एक बैल, एक शेतकरी डोक्याला फेटा आणि धोतर घालून लाकडी घाणा चालवत आहे. त्यावेळी लाकडी घाण्याद्वारे बैलाला फिरवून तेल गाळले जाई. घाण्याच्या तेलासोबतच इतरही कामे या घाण्याद्वारे केली जात असत. त्यानंतर आपल्याला इथे काही मावळे मशाली, ढाली, कोयता, कुऱ्हाड, भाले अशी वेगवेगळी शस्त्रे घेऊन थांबलेली दिसतात. आणि इथेच आपल्याला पाहायला मिळते त्यावेळची जुनी बैलगाडी, ज्याला 2 पांढरी बैल जुंपलेली आहेत. बैलगाडीचे चाक हे लाकडाचे आणि तिचा घाणा हा लोखंडी वस्तूपासून बनलेला आहे. त्यावरती बांबूच्या सालीचे छप्पर तयार केलेले आहे. या ठिकाणी फोटो काढण्यासाठीही खूप लोक येतात. बैलगाडीच्या कडेलाच एक पाथरवट बसलेला दिसतो. पाथरवट म्हणजे अशी व्यक्ती जो दगडे फोडून घडून घर बांधणीसाठी लागणारे दगड, जातं, उखळ, पायऱ्या, फरशा इत्यादी वस्तू तयार करणारा पारंपरिक कारागीर. हे कारागीर स्वराज्याच्या खूप कामी येत असत. तसेच हे कारागीर जुन्या पद्धतीचे दगडी जाते खूप अचूक आणि सुंदर तयार करत असत. तसेच इथे आपल्याला एक नंदी जो अर्धवट अवस्थेत आहे, ज्याचे काम सुरू आहे. जुन्या वेळची काही जाते आणि एक नक्षीदार जातं आपल्याला इथे ठेवलेली दिसते. येथे अधिक बारकावा दाखवण्याचा यांनी प्रयत्न केला आहे. पुढे आपण जातो एका सुताराच्या घरी. सुतार म्हणजे लाकडापासून वेगवेगळी साहित्य तयार करणारा व्यक्ती. इथे आपल्याला एक व्यक्ती बैलगाडीचा लाकडी चाक बनवताना दिसत आहे आणि इथेच कडेला एक व्यक्ती लाकडापासून वेगवेगळे साहित्य बनवताना दिसत आहे. हा व्यक्ती खिडक्या, खांब, बैलगाड्या, नांगर, शेती अवजारे, पलंग, पाट, खुर्च्या अशा अनेक वस्तू तयार करत असे. तसेच इथेच एक काकू मागे बसून सुपामध्ये काहीतरी शिंपडत आहेत आणि इथे सूपही जुन्या पद्धतीचीच दाखविलेली आहेत. तसेच घरामध्ये इथे लाकडी साहित्य आणि शिगेही पाहायला मिळतात. या घरामधून बाहेर पडताच आपल्याला इथे काही पायऱ्या लागतात आणि त्या पायऱ्या चढून वर जाताच आपल्याला पाहायला मिळतात ते 2 मावळे, जे धनुष्यबाण आणि तीर घेऊन कुठेतरी निशाणा साधताना आपल्याला दिसत आहेत. हे दृश्यही खूप सुंदर होते. त्यानंतर तिथून पुढे जाताच आपल्याला पाहायला मिळतो तो मेंढपाळ. मेंढपाळाचे मुख्य काम म्हणजे मेंढ्या आणि शेळ्यांचे पालन करणे, त्यांना कुरणात चारण्यासाठी घेणे, पाणी पाजणे आणि जंगली प्राण्यांपासून त्यांचे रक्षण करणे.
त्यावेळी मेंढपाळ मेंढ्यांपासून मिळणारी लोकर, दूध आणि खत यांचा गावातील लोकांच्या जीवनावर मोठा उपयोग होत असे. लोकरीपासून गोधड्या, कांबळ्या आणि उबदार कपडे तयार केले जाते. त्यामुळे मेंढपाळ हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा घटक मानला जातो. आणि इथेच एक मावळा आपल्याला गोफण धरून पाहताना दिसतो. तसेच हा व्यक्ती मेंढ्यांसाठी चारा आणतानाही आपल्याला इथे पाहायला मिळतो. आणि तिथून पुढे जाताच आपल्याला पाहायला मिळतो तो एक मावळा, जो एक मॅचलॉक पद्धतीची गन घेऊन निशाणा साधताना आपल्याला दिसत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात काही मावळ्यांकडे मॅचलॉक पद्धतीच्या गनही वापरल्या जात होत्या. या बंदुकी म्हणजे अशा बंदुकी ज्याला जळती वात लावून गोळी झाडली जात असे. पुढे आपल्याला पाहायला मिळतो तो एक गोठा, जिथे एक गाय आणि तिचे वासरू आपल्याला पाहायला मिळते. गायीच्या खाली एक दुधासाठी मडके ठेवलेलेही आपल्याला इथे पाहायला मिळते. आणि हा गोठा खूप सुंदर असा होता. असं वाटत होतं की हा खराच गोठा आहे. आणि ह्या गोठ्यामध्ये काही शेतीची अवजारेही आपल्याला पाहायला मिळतात. गोठ्याच्या शेजारीच आपल्याला एक मोठे घर आणि त्या घराला लागून असणारे मोठे अंगण पाहायला मिळते. आणि या अंगणामध्येच आपल्याला पाहायला मिळतात एक काकू ज्या जातं घेऊन बसलेल्या आहेत. त्यांच्या एका हातात चिन्नी आणि एका हातात जात्याचा खुंटा आपल्याला पाहायला मिळतो. तसेच त्या शेजारी आपल्याला जुन्या वेळी धान्य काढण्याचे एक साधनही पाहायला मिळते. आणि तसेच इथे दगडी वस्तू, नक्षीदार जाते आणि उखळही पाहायला मिळते. आणि हे आहे धान्याची कणगी, ज्यामध्ये धान्य साठवले जायचे. त्यावरती असणारे ते सूप, तो कंदील, पावसापासून वाचण्यासाठी तयार करण्यात आलेले ते साधने, तसेच इथे आपल्याला काही नऊवारी साड्या आणि वेगवेगळी लाकडांची आणि सुंदर अशी दगडी साहित्यही पाहायला मिळतात. या घराचा त्यांनी जो बारकावा इथे ठेवलेला आहे तो अत्यंत सुंदर होता. त्यांनी दगडी साहित्य, हत्यारे, शिगे, गोधड्या, कंदिलं अशी सर्व गोष्टींचा बारकावा इथे ठेवलेला आहे. तिथूनच पुढे जातो आपण स्वयंपाकघरात. स्वयंपाकघरामध्ये पाहायला मिळते ते एक शिगे, ज्यामध्ये जुन्या वेळी दही, ताक, दूध अशा गोष्टी साठविल्या जायच्या. तसेच इथेच आपल्याला पाहायला मिळतात एक काकू ज्या भाकऱ्या तयार करत आहेत. तसेच या घराची रचना ही खूप सुंदर होती. तिथेच आपल्याला पाहायला मिळतात जुन्या वेळच्या वेगवेगळ्या काठवटी, सुपे. येथे आपल्याला लाकडी काठवटी आणि त्यांचे प्रकार पाहायला मिळतात. अंधार असल्या कारणाने मी व्यवस्थित दाखवू शकत नाही, पण तरीही मी होईल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करते. इथे आपल्याला खलबत्ता, लाकडी काठवटी, मातीची भांडी आणि वेगवेगळ्या प्रकारच्या आकाराच्या काठवटी, खलबत्ते आपल्याला इथे पाहायला मिळतात. तसेच इथे आपल्याला एक काकू स्वयंपाक करताना दिसत आहेत, ज्या भाकरी थापत आहेत एका लाकडी काठवटीमध्ये. आणि चुलीवर आहे ती दगडाचा तवा आणि कढई. ही भांडे जुन्या वेळी दगडाची किंवा मातीची तयार केलेली असत. तसंच या काकूच्या मागे आपल्याला एक रांजण, पुढे एक खलबत्ता आणि शेजारीच एक फुंकारीही पाहायला मिळते. ही फुंकारी चूल फुंकण्यासाठी त्यावेळी वापरली जात असे. तसेच इथे आपल्याला उजेडासाठी एक पिन मारून चालवली जाणारी चिमणी पाहायला मिळते, किंवा त्यावेळी ते लोक त्याला जळत्या वातेचा दिवा असेही म्हणत. त्यानंतर आपण पाहणार आहोत ते एक जमिनीमध्ये पुरलेले किंवा रोवलेले उखळ, ज्याला पारेचा वापर करून त्यावरती शेंगदाण्याची चटणी, ठेचा किंवा अशा अनेक वस्तू किंवा गोष्टी तयार केल्या जात असत. हे आहेत दगडी जाते, जे घराच्या पुढे हमखास ठेवले जात असे. आणि तसेच इथेच लावलेले आहेत शेतीसाठी लागणारी काही अवजारे किंवा इतर अनेक गोष्टी ज्या त्यावेळी वापरल्या जात होत्या. अशा सर्व गोष्टी आपल्याला इथे घराबाहेर अडकवलेल्या दिसतात. तसेच महत्त्वाचे म्हणजे इथे ठेवलेले होते ताक करण्याचे साधन. ही मोठी रवी ज्याला दोरीने फिरवून हलवले जायचे आणि खाली रांजणामध्ये त्यातून ताक तयार व्हायचे आणि लोडणी काढले जायचे. घरापुढेच आपल्याला एक सुंदर असे मंदिर, तुळशी वृंदावन आणि वासुदेव पाहायला मिळतात. मंदिर म्हणजे होते ते विठ्ठलाचे.
इथे विठ्ठल आणि रुक्मिणी यांचे सुंदर असे मंदिर, त्यांची बारीक अशी सुंदर मूर्तीही पाहायला मिळते. त्यानंतर आपण गेलो एका लोहाराच्या घरी आणि त्यांच्या घरापुढे जाताच आपल्याला एक सुंदर दृश्य पाहायला मिळते, जिथे एक आई लोखंडी साहित्य हातामध्ये घेऊन आणि हातामध्ये हातोडा घेऊन त्या साहित्यावरती घाव घालत आहेत आणि त्यांच्या पाठीमागे त्यांना चिकटून उभे असलेला हा चिमुकला एकदम सुंदर दृश्य पाहायला होते. तसेच त्या कडेला एक व्यक्ती आपल्याला इथे लोखंडी साहित्य तयार करताना दिसत आहे आणि ते साहित्य धरून असणारी एक व्यक्ती आणि त्या साहित्यावर घाव घालणारा दुसरा व्यक्ती. तसेच या व्यक्तीच्या पाठीमागे आपल्याला एक विशेष गोष्ट पाहायला मिळते, ती म्हणजे आयरन. लोखंडी आयरन जुन्या वेळी आराला हवा घालण्यासाठी वापरली जात असे. वरे असलेला लाकडी दांडू वर खाली केल्यानंतर या खालच्या मशीनमधून हवा पुढे जात असे आणि आर वाढत असे. तसेच आपल्याला इथे काही लोखंडी तीर, ढालीही पाहायला मिळतात. या ढालीचे वजनही खूप जास्ती होते. तेच आपल्याला एक व्यक्ती काठीला दोन्ही बाजूला घागरी बांधून पाणी वाहून नेताना दिसत आहेत. या लाकडी साधनाला कावड असे म्हटले जात असे. शिवाजी महाराज यांच्या काळात पाणी आणण्यासाठी कावडीचा वापर केला जात असे. आपण जातो एका बुरुडच्या घरी. बुरुड म्हणजे अशी व्यक्ती जी दुर्डी, टोपली, सूप, कणगी, चटई यांसारख्या वस्तू तयार करत असत. आपल्याला इथे एक म्हातारे आजोबा बांबूच्या काड्यांपासून कणग्या, डाली आणि इतर अशा वस्तू तयार करताना दिसत आहेत. त्यांनी वेगवेगळ्या वस्तूही इथे तयार करून ठेवलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. येथे असणारी महत्त्वाची विशेषता म्हणजे या आजोबांचे घर. हे घर बांबूंच्या काड्यांपासून उभारलेले आणि या घराचे संपूर्ण छप्पर हे आंब्यांच्या पानांपासून, फांद्यांपासून तयार करण्यात आलेले आहे. या छप्पराला आंब्यांच्या पानांपासून आणि बांबूच्या काड्यांपासून संरक्षण दिलेले आहे. तसेच आपल्याला इथे एक कोंबड्याचा खुराडाही पाहायला मिळतो. बांबूंच्या काड्यापासून तयार केलेला हा खुराडा. तसेच इथे एक चिमुकली मुलगी पाण्यासाठी कळशी घेऊन जाताना दिसते. त्या कडेलाच आपल्याला खेकडा पकडण्याचे साहित्यही पाहायला मिळते. बांबूपासून तयार केलेले हे पारंपरिक साधन. पुढे आपल्याला एक काकू हंड्यावर हंडा ठेवून पाणी भरत आणताना दिसत आहेत. तसेच एक काकू पाणी शेंदतानाही दिसत आहेत. इथे आपल्याला पोहरा पाहायला मिळतो, म्हणजे दोरीला बांधलेले धातूचे आणि चमड्याचे भांडे ज्याने पाणी काढले जाते. रहाट म्हणजे मोठ्या विहिरीमधून सतत पाणी उचलण्यासाठी वापरली जाणारी यंत्रणा, म्हणजे हे आहे रहाट. आपल्याला इथे रहाट यंत्रणा पाहायला मिळते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात बैलाचा
किंवा बैलाच्या सहाय्याने मोठ लावून पाणी काढण्याची ही पारंपरिक पद्धत होती. त्यानंतर आपण जातो एका चांभाराच्या घरात आणि चांभाराच्या घरापुढे आपल्याला शेळी, मेंढ्या आणि कोंबड्याही पाहायला मिळतात. हा त्या व्यक्तीचा जोडधंदा असावा. चांभार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात चामड्यापासून विविध वस्तू तयार करत असे. तो चप्पल, जोडे, पायात घालायची वाहन, बैलासाठी लगाम, कासरे, पट्टे, ढालीवरील चामड्याचे आवरण आणि इतर चामड्याच्या वस्तू बनवत असे. इथे असणारा हा चांभार आपले काम करत असताना दिसत आहे. त्याच्या पुढे खूप सारी चप्पल पाहायला मिळतात आणि विशेष म्हणजे या चांभाराच्या घरी इतर लागणारी शेतीची अवजारे, तसेच युद्धासाठी लागणारी अवजारे आणि युद्धाचे साहित्यही होते. याचाच अर्थ प्रसंगावधान येथील प्रत्येक मावळा हा एक सैनिक होता. येथील विशेषता म्हणजे येथे पुढे ठेवलेले चप्पल हे जुन्या वेळची चपले ठेवलेली आहेत आणि ती चामड्यांपासून बनलेली चप्पल आहेत. येथील प्रत्येक मावळ्याच्या घरी चूल, चुलीवरची काटवट, मातीचे भांडे, गोधडी अशा वस्तू ठेवलेल्या आहेत. हे होते एका चांभाराचे घर, ज्याच्या घरापुढे तुळशी वृंदावन, शेळी, बकरी, कोंबड्या, जातं तसेच काही कणग्याही पाहायला मिळतात. तसेच इथे आपल्याला काही मुले विटी दांडू खेळताना दिसत आहेत. विटी दांडू हा एक खूप जुना खेळ आहे, जे इथे मुले खेळताना आपल्याला दिसत आहेत. त्यानंतर आपल्याला एका घरी पाहायला मिळतात त्या दोन स्त्रिया, ज्या काच कांगड्या खेळत आहेत. हा खेळ म्हणजे येथे पडलेली काच दुसरा काच न हलवता एक एक करून काच वेचायचा असतो. हे सुंदर दृश्य पाहून खूप छान वाटले. त्यानंतर पाहायला मिळते ते एका कुंभाराचे घर, जे कुंभार मडकी घडवत असतो. कुंभाराचे त्यावेळचे काम म्हणजे मातीपासून वेगवेगळे साहित्य, भांडी तसेच पिण्यासाठी लागणारी हंडे तयार करणे किंवा इतर महत्त्वाच्या गोष्टी तयार करणे. इथे असणाऱ्या कुंभाराच्या घरी आपल्याला विशेषतः मातीची खूप सारी भांडी ठेवलेली दिसतात. इथून पुढे आपण एका वाड्याकडे जातो आणि वाड्याच्या बाहेर आपल्याला दोन मावळे युद्ध प्रशिक्षण घेताना दिसत आहेत. वाड्याच्या कट्ट्यावरती आपल्याला दोन लहान मुली गजगे खेळताना दिसत आहेत. गजगे हा एक खूप जुना खेळातला एक प्रकार आहे. वाड्याच्या आत प्रवेश करताच आपल्याला पाहायला मिळतात ते एक काकू आणि तुळशी वृंदावन, ज्या तुळशीची पूजा करताना आपल्याला इथे पाहायला मिळतात. वाड्यामध्ये आपल्याला खूप साऱ्या देवळी पाहायला मिळतात आणि प्रत्येक देवळीमध्ये वेगवेगळ्या आकाराची आपल्याला इथे एक दिवा आरती पाहायला मिळते. तसेच आपल्याला इथे वेगवेगळी भांडीही पाहायला मिळतात.
या वाड्याच्या घरातून कुंभाराचे घर स्पष्ट दिसत होते आणि तसेच इथे असणारी पितळेची ही मोठमोठी भांडी. वाड्याच्या आत एका रूममध्ये प्रवेश करताच आपल्याला पाहायला मिळतो जुन्या काळचा लाकडी पाळणा. तसेच येथे जुन्या वेळचे ड्रेसिंग टेबल, फुलदाण्या, तसेच नगारा वाजवण्याचे साहित्य आणि मोठी कढाईही आपल्याला पाहायला मिळते. वाड्याच्या प्रत्येक देवळीत असणारी सुंदर नक्षी असणारी आरती दिवा आपल्याला इथे पाहायला मिळते. तसेच आपल्याला इथे लाकडी नक्षीदार बंगईही पाहायला मिळते. पुढे आपल्याला कुलूप लावलेले एक लाकडी संदूक आणि एक काकू बसलेल्या दिसत आहेत, ज्यांच्या पुढ्यामध्ये एक पितळेचा पानपुडा आहे. हा पानपुडा जुन्या वेळी वापरला जात असे आणि त्यांच्या पुढ्यात बसलेले आहेत एक काका जे लोडवर आधार घेऊन बसलेले आहेत. हा जो पानपुडा आहे तो जुन्या वेळी वापरला जाणारा पानपुडा असून तसेच येथे ठेवण्यात आलेले पाटही जुन्या वेळचेच आहेत. तसेच येथील बारकावा पहा, हे काका आणि काकू खाली गोधड्यावरती बसलेले, त्याला घोंगडी असे म्हणतात, जे मेंढ्यांच्या शेळ्यांच्या लोकरींपासून तयार केलेली असत. आणि आता आपण पाहूया या पूर्ण खेडे गावाचा विशेष भाग म्हणजे जुन्या वेळी वापरले जाणारे साहित्य. काही अडकित्त्यांचे प्रकार ठेवलेले आहेत, ज्यामध्ये साधा अडकित्ता, मोर अडकित्ता, पोपट अडकित्ता, हत्ती अडकित्ता, घोडा अडकित्ता, नाग अडकित्ता, मासा अडकित्ता, कमळ अडकित्ता, राजदरबारी नक्षीकामाचा अडकित्ता, पितळी अडकित्ता, लोखंडी अडकित्ता असे अडकित्त्यांचे आणि साधी कट्यार, जामदड, बिचवा कट्यार, पुश डॅगर, नक्षीकाम केलेली राजेशाही कट्यार, तसेच अत्तरदानीमध्ये पितळी अत्तरदानी, तांब्याची अत्तरदानी, चांदीची अत्तरदानी असे अनेक नक्षीकाम केलेली अत्तरदानी, तसेच लोखंडी याच्यामध्ये असेच खूप सारे भयंकर प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. एवढे अडकित्त्यांचे प्रकार आणि कट्यारींचे प्रकार मी आजपर्यंत पाहिलेले नव्हते. पुढे जाताच आपल्याला पाहायला मिळते ते उखळ, जे आजकाल विलुप्त होत चाललेले आहे. वरती ठेवलेला आहे तो मुसळेचा दांडा. या मुसळेने त्या उखळामध्ये ठेवलेले वाटण वाटले जायचे. तसेच इथे आपल्याला काही हंड्याचे प्रकार मिळतात जे विलुप्त होत चाललेले आहेत. आणि आता आपण जात आहोत म्हणजे स्वयंपाकघरात. हे स्वयंपाकघर इतक्या भांड्यांनी भरलेले आहेत, इतके प्रकारची आणि इतकी वेगवेगळी भांडी इथे पाहायला मिळतात, जी आज आपल्याला कुठेही पाहायला मिळत नाहीत. स्वयंपाकघरात आपल्याला घागर, हंडा, तांब्या, लोटा, तांबळे, पेला, ताट, वाटी, परात, तपेले, पातेले, समई, निरांजन, पंचपात्री, आचमनी, अत्तरदानी, पानदान, सुपारीदान, गंगाजळी, कलश, झारी, डाव, गडू, चरवी, फुलपात्र, कळशी, तसेच वेगवेगळे पाणी घालण्याचे साहित्य, वेगवेगळ्या समयांचे प्रकार, वेगवेगळ्या फिल्टरचे, हीटरचे प्रकार, वेगवेगळ्या डब्यांचे प्रकार, वेगवेगळ्या परातींचे प्रकार, घंगाळ्यांचे प्रकार, खिसण्यांचे प्रकार, खिसण्यामध्ये कासव खिसणी, वेगवेगळी प्रकारच्या खिसण्या, हंडांचे प्रकार, घागऱ्यांचे प्रकार आणि वेगवेगळ्या बरण्यांचेही प्रकार आपल्याला इथे पाहायला मिळतात. तसेच आपल्याला इथे हंड्यांचे प्रकारही खूप सारे पाहायला मिळतात. आणि इथे चहादानी, अत्तरदानी, फूलदानी, स्वयंपाकासाठी लागणाऱ्या काटवटी, पातेले आणि वेगवेगळ्या पळ्या, ओगराळे असे अनेक प्रकार आणि अनेक प्रकारची वेगवेगळी भांडी आपल्याला इथे पाहायला मिळतात.
आणि तसेच तुळशी वृंदावनाच्या खालच्या कड्यांमध्ये आपल्याला काही मोठी मोठी भांडे पाहायला मिळतात. ही भांडे पावसाचे पाणी साठवण्यासाठी ठेवण्यात आलेली आहेत. याच वाड्याच्या बाहेरील बाजूस ठेवण्यात आलेले ते बकेट आणि दगडी पाट आणि एक तांब्या, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने इथे पाय धुवून आत यावे त्यासाठी हे इथे ठेवण्यात आलेले आहे. असा हा सुंदर असा शिवकालीन खेडेगाव. आणि इथेच आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज यांचा एक पुतळा उभारलेला दिसतो. गावात लोक एकमेकांना कुटुंबाप्रमाणे साथ द्यायचे. सुखदुःख, सण उत्सव, शेती कामं सगळं एकत्र केलं जायचं. निसर्गाशी घट्ट नातं आणि साधेपणातलं समाधान हेच त्या जीवनातलं खरं सौंदर्य होतं. त्या काळातील घरे दगड, माती, लाकूड आणि कौलांनी बांधलेली असायची. घरात साधेपणा होता, पण प्रत्येक वस्तू उपयोगाची होती. अंगण हे घराचं हृदय असायचं. तिथे धान्य वाळवणं, मुलांचा खेळ, घरकाम आणि इतर सण समारंभ होत असत. एका ओळीत सांगायचं झालं तर शिवकालीन खेडेगाव म्हणजे साधेपणा, स्वावलंब आणि निसर्गाशी एकरूप झालेल्या लोकांचं जिवंत चित्र. तर हे होते शिवकालीन खेडेगाव. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंटद्वारे नक्की नोंदवा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ बरोबर. धन्यवाद.